असे होलिका दहन झालेलं आहे आमच्या इकडे, पाहू शकताय. 2 दिवसाच्या सुट्टीनंतर आल्यात आमच्या मावशी. मावशी सुट्टी मस्त झाली, एन्जॉय. कार्यक्रम छान झाला का? कमी झालंय आहे की नाही? कारण डोराळ्यात कसं सगळेजण असं बसतो आम्ही किचन मध्येच, तिथंच सगळे मिळून मस्त नाश्ता. म्हणजे मिस करते खरं वहिनी, भैया, चिक्कू, शौरू सगळ्यांनाच. कारण नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्हाला जसं माहिती आहे की काल पप्पा आलेत आणि त्यांचं असं आहे ना की म्हणजे कुठेही जाऊ देत आणि काही असू देत, सकाळी लवकर उठणे, वॉक करणे, त्यानंतर चालून आलं की लगेचच मग आंघोळ करणे, लगेच नाश्ता, असं ते एक रुटीन आहे. तर त्या आंघोळ करतात, तर मी पटकन आता नाश्त्याची तयारी करते. आणि असंही श्रीचा टिफिन द्यायचा असतोच, तर थोडंसं रेग्युलर पण आहे ती सवय, पण थोडंसं मला असं हे होतं बॅक ऑफ द माइंड की सगळं व्यवस्थित व्हावं. कारण त्यांना कसं एकदम हेल्दी ब्रेकफास्ट लागतो, जसं की मोड आलेली कडधान्य असतात, आज मटकी, उद्या वाटाणे, परवा मूग, चणे असं, आणि त्यासोबत अंडे वगैरे. तर ते आता मी बनवते आणि मग कंटिन्यू करते. अंडे उकडायला बघा किती छान मोड आलेत मटकीला. ही मटकी ना काल सकाळी भिजत घातली होती, रात्री बांधून ठेवली आणि सकाळी तर एवढे सुंदर मोड आलेत. त्याचं कारण म्हणजे आता तशी ही उष्णता वाढलेली आहे आणि लगेचच मोड येतात. या उलट थंडीच्या दिवसांमध्ये ॲटलिस्ट 2 दिवस तरी मटकी बांधून ठेवावी लागते, तेव्हा कुठे मोड यायला सुरुवात होते. पण आत्ता काही प्रॉब्लेम नाही. आणि आता इथं दिसत असेल तुम्हाला, तर छानपैकी उसळ बनवलेली आहे मटकीची. तुम्हाला मटकीची उसळ आवडते की वाटाण्याची, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता पप्पांचा डाएट ठरलेला आहे, म्हणजे नाश्त्यासोबत एक कुठलंही सिजनेबल फळ आणि अंडी हे असतातच. चल, तयारी झाली आहे, मी वाढते पप्पांना. आणि आम्ही सगळे पण आज आफ्टर लॉंग टाईम मिळून नाश्ता करतोय. आई, पप्पा आणि मीच. हे तर काय ड्युटीला गेलेले आणि श्री शाळेला गेला आता, तर त्याला सोडलं आणि मग नंतर ना आता आम्ही मिळून नाश्ता करू. आणि अंडे उकडत आहेत, तर ते उकडल्यास मग नंतर सर्व करते. तो तास मटकी आणि फ्रूट्स. नाही, थोडंच. एवढ्या दिवसानंतर आम्ही तिघच नाश्ता असं खूप कमी होत झालंय आहे की नाही? कारण डोराळ्यात कसं सगळेजण असं बसतो आम्ही किचन मध्येच, तिथंच सगळे मिळून मस्त नाश्ता. म्हणजे मिस करते खरं वहिनी, भैया, चिक्कू, शौरू सगळ्यांनाच. कारण चिक्कूला यायचं होतं म्हणत होता तो, पण नंतर ना म्हणजे पप्पा खूपच लवकर आले आणि शौरूचा फोन आला होता पप्पांना की मला असं वाटलं आजोबा की तुम्ही शेतातच गेलाय, मला वाटलंच नाही गेलं. तर आता हे ड्युटीला गेलेत, श्री शाळेत गेलाय, शांभवी झोपलेली आहे अजून. आता आम्ही नाश्ता करतो आणि मग थोड्या वेळाने हा ब्लॉग कंटिन्यू करते. शांभवी झोपली आहे, नाश्ता झालाय, आता अंडे उकडलेले ते देते पप्पांना. मावशी पण आल्यात म्हणजे आता सगळं क्लीन करून घेतील, फरशी वगैरे, आणि त्यानंतर मग जरा स्वच्छ वाटेल, सो आवरून घेतील. 2 दिवसाच्या सुट्टीनंतर आल्यात आमच्या मावशी. होय मावशी, सुट्टी मस्त झाली, एन्जॉय. कार्यक्रम छान झाला का? होय. आता सांगण्याचं तात्पर्य खूप मोठेपणा किंवा खूप काही कौतुक म्हणून नाही, पण मला हे सांगायचं आहे की या वयामध्ये सुद्धा इतका डिसिप्लिन ते फॉलो करतात, त्यामुळे त्यांची तब्येत किंवा बाकी सगळ्या गोष्टी इतक्या म्हणजे आपण तरुण असताना सुद्धा आपल्याला ते लाजवतील इतक्या गोष्टी ते क्विकली, म्हणजे प्रेझन्स ऑफ माइंड वगैरे जबरदस्त आहे. आणि काही अपकमिंग व्लॉगमध्ये तुम्हाला ते लक्षातही येईल, जेव्हा मी थोडाफार काही पार्ट त्यांचा बोललेला वगैरे शूट करण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांची परमिशन असेल तर. आज मला पुरण पण घालायचं आहे, तर त्या गोष्टी पण मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण हे जे काही पप्पांचं डिसिप्लिन वगैरे आहे, तर हे आजकाल आलेली गोष्ट नाही आहे. माझ्या जन्माच्या अगोदरपासून ते हे सगळे रूल्स वगैरे फॉलो करतात. म्हणजे
अगदी व्यायामाच्या बाबतीत असेल, स्विमिंग असेल, त्यानंतर कोणत्या कामाला किती प्राधान्य द्यायचं आहे, म्हणजे मेंटली पीस किंवा योगासनं ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या हे सगळं ते फॉलो करतात. आणि आपण हे आत्ता सुरू करतो तर ते 21 दिवस टिकवायचं सुद्धा अवघड होतं बऱ्याच जणांसाठी. काही जण ते सिन्सिअरली करतात, ते खरंच खूप ग्रेट आहे. पण ते आयुष्यभराची लाईफस्टाईल म्हणतो ना आपण, ती बनवून त्यांनी ठेवली आणि त्या अकॉर्डिंग ते वेळच्या वेळी तसंच वागतात. आणि कामाला किती प्राधान्य द्यायचं, कोणत्या प्रायोरिटी काय आपल्याला कशी करायचं हे अगोदरच्या रात्री त्यांचं ठरलेलं असतं. आणि त्यातला 1% जरी आम्हाला घेता आला ना, मला किंवा आमच्या कुटुंबामध्ये माझ्या भैयाला वगैरे, तरीसुद्धा आम्ही खूप यशस्वी होऊ असंच आम्ही समजतो. आणि त्यांना फॉलो करण्याचा बऱ्याच अंशी प्रयत्न करत असतो की आपण सुद्धा आपल्या आयुष्यात ह्या गोष्टी अंगीकारायला हव्यात म्हणून. आणि इकडे आता पूर्णाला चटका द्यायला घेतलेला आहे मी. खरं तर तुमच्याशी बोलत बोलत ह्या गोष्टी, म्हणजे आता डिटेल जर व्हिडिओ करायचा म्हटलं तर खूप मोठा होणार आहे, पण मला शक्य होतात तेवढ्या गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करते. मध्ये मध्येच मी तिकडे आईकडे पप्पांकडे पण जाऊन येते, जेणेकरून कसं की काय हवं काय नको. कारण एक आम्हाला सुद्धा शिस्त त्या वेळेपासून ती बसलेली आहे. आणि पप्पा इथं नसताना मी थोडीशी म्हणजे वेळेच्या बाबतीत सुद्धा कधी कधी थोडं मागे पुढे झालं तर चालतंय की अशी वागते. पण ते आल्यापासून माझ्यात सुद्धा इतका बदल झाला आहे की नाही, त्या वेळेला ते झालं पाहिजे, त्यासाठी उठायला हवं, सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झाल्या पाहिजेत. सो हा दरारा किंवा एक म्हणतात ना आपण आदरयुक्त भीती, ह्या गोष्टी अशा सहज येत नाहीत, तर त्या वर्तनातून मुलं ऑब्झर्व करतात आणि मग ते अडॉप्ट करतात. तर मी सुद्धा विचार करते किंवा आम्ही दोघं सुद्धा खूपदा या गोष्टीवर विचार करतो. कारण आजकाल पॅरेंटिंग हे इतकं सॉफ्ट झालेलं आहे की म्हणजे मुलांना ओरडलं तरी बऱ्याचदा मुलं रिॲक्ट पण करत नाहीत किंवा प्रतिसादही देत नाहीत. पण आम्ही लहान होतो किंवा आपल्या बालपणीचे दिवस जर तुम्ही आठवलं तर लक्षात येईल की गुरुजनांनी किंवा आईवडिलांनी नुसतं बघितलं तरी आपण लगेचच म्हणजे आपलं काहीतरी चुकतंय का म्हणून ते काम किंवा त्या गोष्टीमध्ये बदल करायचो. पण आजकाल गोष्टी खूप बदलत चालल्यात. म्हणजे आपण जेव्हा लहानाचे मोठे होत होतो तेव्हा आजी आजोबाच्या छत्रछायेखाली वगैरे मोठे व्हायचो आणि खूप गोष्टी वेगळ्या होत्या. पण आजकाल आई वडील आणि 2 मुलं किंवा 1 मूल असं आहे. आणि त्यामुळे मुलांना आईवडिलांना गिल्ट आहे की आपल्या कामामुळे मुलांना दुर्लक्ष तर होत नाही आहे ना, त्यामुळे आणखी जास्त आपण त्यांना पॅम्पर करतो. आणि स्कूलमध्ये सुद्धा शिक्षकांनी मारलं किंवा ओरडलं तर मारायला तर परमिशन नाहीच आहे, पण ओरडलं तरी पालक लगेच रिॲक्ट होतात. किंवा मग ह्याच गोष्टी घरामध्ये सुद्धा आईवडिलांनी ओरडलं तरी मुलं वेगळ्या पद्धतीने बिहेव करतात. सो हे कुठेतरी खूपच भयानक लेवलला चाललं आहे असं मला वाटतं. कारण तो रिस्पेक्ट किंवा त्या सगळ्या गोष्टी जर आणायच्या असतील तर कुठेतरी थोडासा दरारा हा पालकांचा किंवा शाळेमध्ये शिक्षकांचा सुद्धा असायला हवा. आणि त्यासाठी पालकांनी सुद्धा त्यांना कॉपरेट करायला हवं, शिवाय मुलांनी पालकांना कॉपरेट करायला हवं. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि कुठेतरी ही व्यवस्थाच सगळी बदलत चाललेली आपण बघतो आहोत. आणि मला तरी खूपदा लहानपण आठवलं की असं वाटतं की आईवडील आपले स्ट्रिक्ट होते म्हणून आपण घडलोत किंवा आपले गुरु इतके स्ट्रिक्ट होते म्हणून आपल्यामध्ये काही चांगल्या वाईट गोष्टींची पारख येत गेली किंवा त्यानुसार आपण स्वतःला बदलवत गेलो. त्यांना योग्य वाटतंय किंवा ते म्हणतायत त्या गोष्टी ऐकत गेलोत. पण आता पुढचं जे काही जनरेशन आहे त्याविषयी खरं तर खूपदा चिंताही वाटते. बरं, हे झालं माझं मत. तुम्हाला याविषयी काय वाटतंय? म्हणजे आजकालची पॅरेंटिंग आणि मुलांचं जे काही ओव्हरऑल बिहेवियर आहे याविषयी तुमचं मत जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. या क्षेत्रातली मी तज्ज्ञ वगैरे नाहीये, फक्त मला काय वाटतं ते मी तुमच्यासोबत शेअर केलंय. तुमचं मत नक्की कळवा. आजोबा स्कूल बाहेर गेले. पप्पा थांब ना श्री, एक बरणी पाडली ऑलरेडी त्यांनी. तसं केलंच ते घाबरते, त्याला स्थिर होऊ दे बाळ. आणि त्याला बाहेर जायचं समजत नाही. तिथलं सगळं साहित्य ऑलरेडी पाडलं, तर दरवाजा उघडलाय तरी पण जाईना. ते दरवाजा आहे पण त्याला जायचं समजा. आता इकडे येऊन बसलो. कशी म्हणती वाटते
जिथे राहत होतो ना तिथे होळी दारात करायचा चान्स होता, पण आता इथं फ्लॅटमध्ये ना कुठे प्रज्वलित करावी हा प्रश्न आहे. सार्वजनिक आहे इथली सोसायटीची, तर तिथेच जातोय आम्ही. मेसेज आला होता ग्रुपवरती की सगळेजण 8 वाजता यायला. चला काही हरकत नाही, हेच आपण वेअर करू आणि होळी साजरी करू. सण साजरा होणं महत्त्वाचं शेवटी. सो शांभवी पण येते आता, तिला बऱ्यापैकी गोष्टी समजायला लागल्यात. मी साडी नेसली ना ती एवढी कुतूहलानं बघायला लागली, अशी वाकून नाही नको. शांभवीचा ड्रेस कसा वाटतोय सांगा? नवीन घातला आहे मी तिला. छान दिसतोय का? थोडा वेगळा ट्राय केला आहे. कॉटनचा आहे, उन्हाळ्यासाठी पण छान आहे. आता इथून खूप भारी दिसायला, कलरफुल एकदम. मी तिच्यासाठी ट्रॅडिशनल थोडा क्रॉस घातलाय, मी घातलाय बरं का. बांग कसा पाडलाय थोडा मला ना आवरायला वेळ लागत होता, ते म्हणलं मी जसा येतो तसं घालतो आता. चल. आणि असं तिच्या बाबांनी चिट्टू घातलाय, कसं वाटतं सांगा? आता सगळे तिकडे वाट बघतात, पटकन जातात आम्ही. आणि शांभवीचा फ्रॉक मला तर वाटलं होतं येणार नाही, पण मस्त आलाय. खूप छान, खूप छान. मी तिचं परकर पोलकं बाजूला काढून ठेवलं होतं तिला घालायला, पण हे म्हणायला लागले की आता नको, जे थोडीशी गरमी पण आहे, तिला त्रास होतो. कॉटनचीच ठीक आहे आता. अशी आहे का? लिफ्ट मध्ये खूप एन्जॉय असतो. आणि तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आम्ही इकडे आणि खूप सगळेजण जमलेत बरं त्या बाजूला. पण तिकडे अंधार आहे, तर जेवढं शूट करतात तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते. आता आपल्यात बऱ्याच साऱ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही काव्याला बघितलं असेल, तर तिने लगेच शांभवीला घेतलं गेल्याबरोबर, आणि शांभवीने सुद्धा तिची ओळख खूप छान धरली. पण इथे ना अंधार आहे, त्यासोबत बराच गोंगाट गोंधळ असल्यामुळे ती थोडीशी घाबरल्यासारखी करत होती. मग नंतर मी तिला घेतलं. तर इथे आमच्या अपार्टमेंटमधल्या बऱ्याच साऱ्या जणी तुम्हाला दिसतील, ज्या या अगोदर हळदी कुंकवाला, त्यानंतर कोजागरी पौर्णिमेच्या सेलिब्रेशनला सुद्धा आम्ही एकत्र आलो होतो. जेव्हा केव्हा शक्य होतं आहे असे छोटे छोटे जे काही कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये एकत्र सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न असतो, आणि खरं तर खूप छान वाटतं. इंडिव्हिज्युअल तुम्ही एकट्याने जेव्हा होळी करता त्यापेक्षासुद्धा हा अनुभव खूप गोड आहे. मी या अगोदर जेव्हा केव्हा तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत असे व्हिडिओ, तर ते एकटीचे होते, आणि म्हणजे आमच्या कुटुंबाने ती सेलिब्रेट केलेली. परंतु एकीचं बळ म्हणतात ना आपण, ते काही ओरच असतं, आणि खूपच प्रसन्नता असते वातावरणामध्ये हे सगळं सेलिब्रेट करत असताना. आणि मला तरी आलेला एक्सपिरियन्स हाच की एकत्र जेव्हा आपण होळी असेल, रंगपंचमी असेल, किंवा मोठमोठे कोणतेही सण असतील ते मिळून करतो ना, तर त्यावेळी खूप फ्रेश वाटतं. म्हणजे दडपण किंवा थोडंही ओझं किंवा कामाचा लोड ह्या तर गोष्टी जाणवत नाहीतच. शिवाय एकमेकींसोबत बोलत असताना खूप साऱ्या गोष्टी अशा होतात की नाही, माझ्यासोबतच नाही, यांचं पण हेच चाललं आहे, यांच्या पण घरात हे आहे, एवढी कामं आहेत, आणि हे करत असताना हे पण मुलांना सांभाळून करतात. सो त्यामुळे कुठेतरी आपल्याला असं वाटतं की मी एकटीच नाही आहे, आणि विचारांची देवाणघेवाण होते, मुलंही छान रमतात. सो छान आहे हा उपक्रम की मिळून ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून. होळीचा सण का साजरा केला जातो, होलिका दहन का करतात, किंवा भक्त प्रल्हादाची गोष्ट, हे सगळं आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे, आणि खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये आपण त्याचं महत्त्व पाहिलेलं आहेच. परंतु त्याबरोबरीने ही गोष्ट कधीच विसरता कामा नये की वाईट कितीही मोठं असलं, प्रभावी असलं, शक्तिशाली असलं, तरीही अंतिमतः विजय हा सत्याचाच असतो, चांगल्याच गोष्टीचा असतो. नेहमी वाईटावरती चांगल्याच गोष्टीने विजय मिळवलेला आहे, आणि हेच आपले सण आपल्याला दाखवून देतात. सो आपण ते अंगीकारायला हवं. जेवढ्या लवकर शिकू तेवढं चांगलं आहे. असे होलिका दहन झालेलं आहे आमच्या इकडे, पाहू शकताय. आणि फर्स्ट टाइम सोसायटीचा हा असा एकत्र कार्यक्रम होता. मागे भरपूर साऱ्या स्त्रिया दिसत असतील, आणि शांभवीसाठी हे खूपच नवीन आहे. जेंट्स लोक इकडे राहून घेऊन थांब. होय, असं कॉमन पहिल्यांदाच आपण एकत्र आलोय नाही होळीसाठी.
आपण इंडिव्हिज्युअल करत होतो या अगोदर. छान मस्त मोठी झाली आहे आणि छान छान सगळ्यात तयार होऊन आला तू मस्त पुरणपोळी वगैरे केली. आता इथून उष्णता सुरू होणार आहे ना थंडी होलिकेमध्ये लोक चिल्ली पिल्ली सगळ्यात जास्त एन्जॉय करतात. तुम्ही शिवची मम्मी का? अरे वा वा मस्तच की. आतानी सेलिब्रेशन झालं होळीचं मस्त. तर मी कोल्हापूरला आल्यापासून ह्या गोष्टी बघते की जेव्हा केव्हा होळी असेल तर हे विकायला मार्केटमध्ये येतं जे मुलं वाजवत होते आणि ते वाजवल्याशिवाय होळी पूर्ण होत नाही. असं तुमच्या इकडे आहे का मला नक्की सांगा आणि कुठल्या भागातून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. काव्या दीदीची छान ओळख धरली आहे की नाही करतात म्हणे सेलिब्रेशन मस्त पण उद्या नाही रंगपंचमी. तर चला छान मस्त सेलिब्रेशन झाले. शांभवीचे पेशन्स संपलेले आहेत ऑलमोस्ट आणि आता आम्ही निघतो. श्रीबाळ चला चल ना चला घरी जाऊया. सगळ्यांच्या नावानं बाबा बाबा असं केलं जे नाही त्यांच्या नावानं बाबा खालीच आहे घरी पण नाही खालीच आहे इथे. गाडी